नमस्कार मित्रांनो. तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की जयश्री सकाळी देवाची पूजा करते आणि माधवला प्रसाद द्यायला येते. माधव म्हणतो, जयश्री, तू रोज देवाची पूजा करतेस ना, देवाकडे रोज काहीतरी मागतेस. मग आता एक काम कर, तू देवाकडे मागण्याऐवजी वसूकडे माफी माग. जयश्री विचारते, मी माफी मागायची कशाबद्दल? माधव म्हणतो, कालचं झालेलं तू लगेच विसरते का काय? अगं, काल तू सगळ्यांसमोर तुझ्या कानाखाली मारली होतीस ना, असं काहीच वाटत नाही का? जयश्री म्हणते, मी उगाच नाही मारली, त्यामागे काहीतरी कारण होतं. माधव विचारतो, का? काय कारण होतं? आकाशने तिचं कौतुक केलं म्हणून मारलंस का तू? आणि हे बघ जयश्री, जरा धीर धरला असतास ना तर आकाशने तुझं कौतुक केलंच असतं. तो करणारच होता. तेही वसूने लिहून दिलेलं सगळं तो वाचणार होता. जयश्री म्हणते, ते काही नाही, मला माहिती, हे सगळं आकाशनेच लिहिलं होतं. जरा कशाला लिहिलं माझ्याबद्दल सगळं? माधव म्हणतो, तुला काय माहिती? आणि खरंच तिने लिहिलं असेल तर? अगं जयश्री, आता तुला सांगतोय तेवढं ऐक. जा आणि वसुंधराची माफी माग. तू माफी मागितल्याने वसुंधरा मोठी होणार नाही, तू लहान होणार नाही. जा, माफी माग ना. सोपं आहे ग, फक्त जाऊन म्हण मला माफ कर. सॉरी म्हणून विषय संपवून टाक. तू जर तिची माफी मागितली नाही ना तर वसुंधराच्या नाही पण आकाशच्या मनात अडी नेहमीच राहील. माधव तिला माफी माग म्हणत असतो आणि तेवढे तिथे वसुंधरा येते. वसुंधरा म्हणते, बाबा, त्याची काहीच गरज नाहीये. मी आकाशरावांना सुद्धा सांगितलं, माझी आईंबद्दल काही तक्रार नाहीये आणि कधीच नसेल. झालंय ना, ते गैरसमजामुळे झाले. मी मनाला लावून नाही घेतले, तुम्ही पण मनाला लावून घेऊ नका. माधव म्हणतो, बघितलं ना, बघ तिचं मन किती मोठं आहे ते. वसुंधरा म्हणते, बाबा, तुम्ही तुमची गोळी घेतली नाहीये, ही बघा गोळी राहिलीये. वसुंधरा माधवला गोळी देते. वसुंधरा नाश्त्याचं बनवायला जात असते. तेवढं तिथे आकाश येतो. आकाश विचारतो, मुलं कुठे? वसुंधरा म्हणते, ते बाहेर असतील, मी आले त्यांना बोलवून. वसुंधरा बाहेर जाते. जयश्री आकाशला प्रसाद द्यायला पुढे होते पण आकाश निघून जातो. जयश्री मनात विचार करते. ती म्हणते, वसुंधरा, तुला खूप हौस आहे ना कौतुक करून घ्यायची. मला फक्त एक संधी मिळू दे. नाही सगळ्यांसमोर तुला लाज आणली ना तर नावाची जयश्री नाही. तर इकडे वसुंधरा बाहेर मुलांना आवाज देत असते आणि तेवढ्यात तिथे गुरुमाताच्या 2 शिष्या येतात. त्या दोघी माधव ठाकूर यांना बाहेर बोलवा असं सांगतात. वसुंधरा म्हणते, ते नाश्ता करतात, तुम्ही या आतमध्ये. त्या दोघी म्हणतात, नाही, घर मालकाची परमिशन असल्याशिवाय आम्ही आतमध्ये येणार नाही, तुम्ही बोलून आणा. वसुंधरा आतमध्ये जाते. सगळे नाश्त्याला बसलेले असतात. वसुंधरा सांगते, कोणी गुरुमाता त्यांच्या शिष्या आल्या आहेत 2 आणि त्या तुम्हाला बाहेर बोलवत आहेत. गुरुमाताचं नाव ऐकून जयश्रीला एकदम ठसका लागतो. माधव धावत बाहेर निघून जातो. जयश्री कपाळाला हात मारून घेते. ती म्हणते, सत्यानाश. तनया विचारते, आई काय झाले? कोण आहेत ह्या माता योगी? आकाश म्हणतो, माता योगी नाही, माता योगिनी, कळेलच तुला. असं म्हणून सगळेजण हॉलमध्ये जमा होतात. त्या दोघी मुली आतमध्ये आलेल्या असतात. वसुंधरा त्या दोघींनाही पाणी विचारते. त्या दोघी म्हणतात, नाही, आम्ही इथे फक्त गुरुमातांचा निरोप घेऊन आलो होतो. गुरुमाता कार्यक्रमासाठी मुंबईत आल्यात, त्यांचा इथे येण्याचा विचार आहे. माधव म्हणतो, हे त्यांचंच घर आहे, त्या कधीही येऊ शकतात, त्यांचं स्वागत आहे. त्या दोघी म्हणतात, पण गुरुमाता इथे येण्याआधी घराची इच्छा आहे की नाही ते बघावं लागेल. माधव म्हणतो, आमची आहे ना इच्छा. त्या दोघी म्हणतात, आम्हाला चेक करायचंय, घरामध्ये सकारात्मकता आहे का नाही. माधव विचारतो, म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल? त्या दोघी म्हणतात, काही नाही, काही क्षणासाठी शांतता राखावी लागेल. माधव म्हणतो, चला चला, आपल्या रूममध्ये जा, शांतता ठेवा. त्या दोघी म्हणतात, नाही, कोणी कुठे जायची गरज नाहीये. त्या दोघी तिथेच बसतात आणि मेडिटेट करतात. अखिलला विचारते, हे सगळं काय चालू आहे? या मेडिटेशन का करतायत? अखिल तिला लांब ढकलतो आणि दुसरीकडे जाऊन उभा राहा म्हणतो. त्या दोघी प्रत्येक घरातल्यांचे एक एकदा हात धरतात. प्रत्येकाच्या मनात काय चालू आहे हे ओळखण्याचा प्रयत्न करतात. त्या वसुंधराचा हात धरतात आणि वसुंधराला म्हणतात, तुझ्या मनात माया आहे आणि प्रत्येक कुटुंबाला अशा मायेची गरज असते. त्या बाजूला होतात. तनया म्हणते, माझा हात नाही धरला तुम्ही. त्या दोघी तिचा हात धरतात आणि लगेच झटकून टाकतात. त्या समोर येतात आणि म्हणतात, तुमच्या घरात 4 मुलं आहेत. माधव म्हणतो, 4 नाही, 3 मुलं आहेत. ते म्हणतात, नाही, 4 मुलं आहेत. ते तनयाकडे बघतात आणि सगळेजण हसायला लागतात. त्या दोघी गुरुमातांशी बोलायला बाहेर जातात. जयश्री म्हणते, अहो ऐका ना, तुम्ही हेच चालणार नाही हा, तुम्ही सरळ सांगून टाका की नाही यायचं इथे म्हणून. माधव म्हणतो, गुरुमाता आपल्या घरी येत आहेत आणि आपण नाही म्हणायचं का? का नाही म्हणायचं? जयश्री म्हणते, अहो प्रचंड सेवा करावी लागते त्यांची आणि तेही आम्हा सुनांना. कंबरड मोडतं आमचं, आम्हाला हे झेपणार नाही. माधव म्हणतो, ते नंतर बघू, थांब जरा. त्या दोघी आतमध्ये येतात आणि सांगतात की गुरुमाता संध्याकाळी येतील. त्या दोघी आहाराची आणि इतर गोष्टींची यादी देतात आणि कोणती चूक होऊ देऊ नका म्हणून सांगतात. त्या दोघी तिथून निघतात. जयश्रीने तोंड वाकडं केलेलं असतं. माधव सगळ्यांना म्हणतो, चला चला, आटपा लवकर, नाश्ता आवरा आणि पटकन घर आवरायला घ्या. तनया विचारते, बाबा, एवढी तयारी कशासाठी? दिवाळी थोडीच आहे. माधव म्हणतो, गुरुमाता येणारे म्हणजे दिवाळीपेक्षा काही कमी नाहीये. आणि तनया,
त्यांची बारीक नजर असते बरं का. अगं छतावरती जळमळ जरी बघितलं ना तरी कोप होतो त्यांचा. तनया विचारते, पण ह्या गुरुमाता कोण आहेत? माधव म्हणतो, कळेल तुला, नंतर सगळं कळेल. चला लवकर आवरा. अखिल म्हणतो, बाबा मला 2 महत्वाच्या मीटिंग आहे, मला जावं लागेल. आकाश म्हणतो, तू जा, आम्ही इथे आहोत. अखिल घाईने निघालेला असतो. वसुंधरा म्हणते, अखिल अरे मी पोहे केलेत ते तरी खाऊन जा ना. सगळे म्हणतात, तू केलेस का पोहे? तनया म्हणते, मी इडल्या केल्यात. सगळे म्हणतात, नको नको, पोहेच बरेत. सगळे पटकन पोहे खाण्यासाठी धावत जातात. तर इकडे जयश्री फेऱ्या मारत असते आणि तेवढं तिथे तनया येते. तनया विचारते, आई ह्या कोण आहेत? कोण येणार आहेत ह्या? कोणीतरी सॉलिड पॉवरफुल बाई वाटली. जयश्री म्हणते, आता आपलं काही खरं नाही. ती येणार म्हणजे नसता ताप होणार. काही कमी ताप नाही डोक्याला आणि त्यात अजून वाढणार. तनया विचारते, ह्या कोण आहेत गुरुमाता? जयश्री म्हणते, डोंबलं गुरुमाता. ती दुसरी तिसरी कोणी नसून ह्यांची आत्या आहे. माझं लग्न झालं ना तेव्हा इथेच राहत होती. 1 नंबरची हट्टी आणि खडूस आहे. मला हे पाहिजे ते पाहिजे, असंच काय केलं तसंच काय केलं. तर कसं चालवायचं, संसार कसा करायचा हे काय मी तिच्याकडून शिकायचं का? तनया विचारते, मग आई तुम्ही सहन का केलं? जयश्री म्हणते, करावं लागलं ना सहन सगळं. पण एके दिवशी काय झालं काय माहिती, एकदम गेली घर सोडून. तनया विचारते, घर सोडून? जयश्री म्हणते, हो गेली निघून. आणि त्यानंतर आश्रमात राहिली, सिद्धी प्राप्त झाली. आता अख्ख्या जगासाठी गुरुमाता योगिनी आहेत त्या. हे बाई मी फक्त हे तुझ्यासमोर बोलते हा, तू तिच्यासमोर काही बोलू नकोस हा. तिच्यासमोर तू हळू बोलायचं, आदराने बोलायचं. तनया म्हणते, पण आई त्या बदलल्या असतील ना, आधीसारख्या थोडीच असतील. जयश्री म्हणते, कुठला काय बदललंय? काही स्वभाव बदलले नाहीये. त्या उलट इथे आल्या ना तर कंबर मोडेपर्यंत काम करावं लागतं. त्या सुनांना असं तसं सोडत नाही. एक चूक झाली अशा कोपतात ना, महाभयानक कोप होतो त्यांचा. राग, तनतन, आकांड तांडव सगळं एकदम होतं. कुणाऱ्याला वाटतं आपण काय एवढा मोठा गुन्हा केला कोणच ठाऊक. आणि तनया तिचा कोप बाधतो बरं का. चुकणाऱ्याचं भविष्य बदलून टाकते, तळ हाताच्या रेषा बदलून टाकते. तनया आपल्या हाताकडे बघते. ती म्हणते, हो का? मी त्यांना म्हटलं की वाईट रेषा बदलून टाका आणि चांगल्या रेषा ठेवा, तर करतील त्या तसं? जयश्री म्हणते, तू काय बावळट आहेस का? अगं मी जे बोलले ना त्याचा अर्थ आहे ती वाट लावते. तनया घाबरते. ती म्हणते, म्हणजे माझ्याकडून चूक झाली तर काय करतील त्या? जयश्री म्हणते, वाट लावतील, बाकी काही करणार नाही. तर इकडे हॉलमध्ये सगळेजण एकत्र मिळून आवरावर करतात. माधव वसुंधराला त्याच्या आत्याची म्हणजेच या योगिनी माताची सगळीच स्टोरी सांगत असतो. त्या लहानपणी किती लाड करायच्या, आतापर्यंत कशा कशाची आवड होती, तपश्चर्या कशी केली, आश्रमात कशा गेल्या, हे सगळं वसुंधराला सांगत असतो. ते पुन्हा कामाला लागतात आणि आवरावर करतात. तनया सगळं चोरून बघत असते. तनया मनात विचार करते आणि म्हणते, आता बाप रे, यांची सगळ्यांची मदत करायची म्हणजे दिवसभर कंबरड मोडून जाणार माझं. नको, त्यापेक्षा कल्टी मारलेली बरी. तनया आतमध्ये येते आणि रूममध्ये थांबून सगळी बॅग वगैरे पॅक करत असते. अखिल विचारतो, तनया तू हे काय करते? तनया म्हणते, मी सटकते, मी चालले माझ्या मम्माकडे. रूम आता गेल्या ना की मला सांग, मग मी येईन परत. अखिल म्हणतो, तनया मला घरी राहता यावं, तुला वेळ देता यावं म्हणून मी मीटिंग पोस्टपोन केला ना, आणि तू निघून चाललीये? तनया म्हणते, नाही रे बाबा, मी कामं काहीच करणार नाही. अखिल म्हणतो, ठीक आहे तू जा, तू गेलीस ना की इथे फक्त वसुंधरा वहिनीच असेल. तनया म्हणते, असू देत ना, करू देत तिला काम. अखिल म्हणतो, ते तर आहेच, पण आशीर्वाद फक्त वसू वहिनीलाच मिळणार आणि घरातले सगळे तिचंच कौतुक करणार. तुला काय ते चालेल हो ना? तनया म्हणते, ओके फाईन, मी नाही जात. तिकडे वसुंधरा आकाश दोघही मुलांची रूम आवरत असतात. वसुंधरा कपाटावरचं आवरत असते आणि आकाशला तेवढाच फोन येतो. आकाश फोन घेतो आणि वसुंधराचा पाय स्टूलवरून पडतो. वसुंधरा खाली कोसळते आणि आकाश तिला लगेच सावरतो. दोघे एकमेकांकडे बघत राहतात. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.